नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या एक अत्यंत महत्त्वाच्या योजनेविषयी. ही योजना म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ योजना, ज्याला आपण MEVIM योजना असेही म्हणतो. मंडळी, आजच्या काळात महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षण, व्यवसाय, राजकारण, क्रीडा सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली छाप पाडली आहे. पण ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना अजून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याच्यासाठीच महाराष्ट्र शासनाने स्थापन केले महिला आर्थिक विकास महामंडळ. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती, पात्रता, फायदे व अर्ज प्रक्रिया आणि महिलांसाठी उपलब्ध संधी याबाबत तपशीलवार चर्चा करणार आहोत. चला तर मग सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वप्रथम जाणून घेऊया महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे नक्की काय. सन 1975 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही संस्था स्थापन केली. याचा उद्देश होता महिलांना स्वावलंबी बनवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, बचत गटांना बळकटी देणे आणि समाजातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे. आज महाराष्ट्रात महिला आर्थिक विकास महामंडळ ही संस्था महिलांच्या विकासाचे एक मोठे साधन बनले आहे. बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांनी आपले छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत आणि त्या यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. आता या योजनेची मुख्य उद्दिष्टे जाणून घेऊया. पहिले, महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे. दुसरे, बचत गटांना सक्षम करणे आणि सामूहिक उद्योगासाठी मदत करणे. तिसरे, व्यवसायासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. चौथे, महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विपणन सुविधा उपलब्ध करून देणे. आणि पाचवे, महिलांचा समाजातील दर्जा उंचावणे. आता प्रश्न असा येतो की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते. या योजनेसाठी पात्रता अशी आहे: अर्जदार महिला असावी, महिला बचत गट नोंदणीकृत असणे आवश्यक, महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक, व्यवसाय सुरू करण्याची किंवा उद्योग उभारण्याची तयारी असावी. महिला असल्यास आणि स्वतःचा उद्योग सुरू करायची तयारी असल्यास ही योजना तुमच्यासाठी आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कर्ज सुविधा. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिलांना विविध प्रकारची कर्जे दिली जातात. स्वयंरोजगार कर्ज, छोट्या उद्योगांसाठी जसे की शिवणकाम, किराणा दुकान, डेअरी, फूड प्रोसेसिंग. कर्ज मर्यादा 50,000 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत. बचत गट कर्ज, महिला बचत गटांना सामूहिक उद्योजकासाठी दिले जाणारे कर्ज. याचा व्याजदर बाजारापेक्षा कमी असतो. शैक्षणिक कर्ज, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व्याजदर अत्यंत कमी ठेवला जातो. व्यावसायिक कर्ज, ब्युटी पार्लर, ब्युटीक, संगणक केंद्र, फॅशन डिझाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी. कर्ज मिळण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला, बचत गटाची नोंदणी कागदपत्रे, व्यवसाय योजना किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते तपशील आणि उत्पन्नाचा दाखला याचा समावेश होतो. आता अर्ज कसा करायचा हे पाहूया. सर्वप्रथम अर्जदार महिला जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात किंवा तालुका कार्यालयात संपर्क करू शकते. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ सोबत टाय अप असलेल्या बँकांमध्येही अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन संपूर्ण माहिती भरायची आहे आणि अर्ज सबमिट करायचा. आवश्यक कागदपत्रे जमा करायची. अर्जाची तपासणी केली जाते आणि प्रकल्प अहवालानुसार कर्ज मंजूर केले जाते. त्यानंतर थेट अर्जदाराच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. मंडळी, या योजनेतून महिलांना प्रचंड फायदे मिळतात. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. कमी व्याजदराने कर्ज मिळते. काही योजनांमध्ये 25 ते 35% पर्यंत अनुदान मिळते. महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते. बचत गटामुळे महिलांची गट शक्ती वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांचा समाजातील दर्जा उंचावतो. आता पाहूया महिलांनी या योजनेतून कोणते व्यवसाय सुरू केले आहेत. दुर्गंध व्यवसाय, पोल्ट्री फार्म, शिवणकाम व ब्युटी,
पापड, लोणचं, मसाले तयार करणे, किराणा व जनरल स्टोअर, ब्युटी पार्लर, मोबाईल रिपेरिंग व संगणक केंद्र, अगरबत्ती व मेणबत्ती उत्पादन, कृषी आधारित व्यवसाय आणि अगदी ऑनलाईन व्यवसाय देखील. आज हजारो महिला व्यवसायात यशस्वी झालेल्या आहेत. या योजनेचे परिणाम खूप मोठे आहेत. आज महाराष्ट्रात लाखो महिला MAVIM योजनेच्या मदतीने स्वावलंबी झाल्या आहेत. हजारो बचत गटांनी उद्योग सुरू केले आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली आहे आणि महिलांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे. एक उदाहरण घेऊया. पुणे जिल्ह्यातील एका महिला बचत गटाने महिला आर्थिक विकास महामंडळ कडून 5 लाख रुपयाचे कर्ज घेतले. त्यांनी दूध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला 10 गायी विकत घेतल्या. आज त्यांचा गट दररोज 150 लिटर दूध विकतो. कर्जाची परतफेड झाली आणि आता त्यांना नफा मिळत आहे. हेच या योजनेचे यश आहे. सरकारकडून मिळणारे पाठबळ. सरकारकडून महिलांना कमी व्याजदर, अनुदान, मार्केटिंग मदत आणि प्रशिक्षण सुविधा दिल्या जातात. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देते. म्हणजे केवळ कर्जच नव्हे तर उत्पादन विक्रीची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. मंडळी, महिला आर्थिक विकास महामंडळ योजना ही महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतात, समाजातील त्यांचे स्थान मजबूत होते आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो. जर तुम्ही महिला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर आजच महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाशी संपर्क साधा. ही योजना तुमच्या जीवनात बदल घडवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.